प्रिया लोकांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना माझ्या प्रेमपूर्वक शुभेच्छा। हे ठिकाण पाहताय का? कसं वाटतंय? सुंदर आहे ना? समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतोय का? हे मलेशियामधील पोर्ट डिक्सन नावाचं एक शहर आहे। हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे। समुद्र किनाऱ्यावर वसलेला एक मनमोहक भाग आहे। मी त्या समुद्र किनाऱ्यावरूनच तुमच्याशी बोलत आहे। या बाजूला पहा समुद्र आहे आणि या बाजूला सुंदर नारळाचं झाड आहे। समुद्राच्या काठावर असलेलं ते नारळाचं झाड खूपच सुंदर दिसतंय। सामान्यतः नारळाची झाड नद्यांच्या काठावर किंवा तलावांच्या जवळ चांगली वाढतात, पण इथे ती समुद्र किनाऱ्यावर उगम पावली आहे। हे दृश्य पाहायला खूपच सुंदर वाटतं आणि मनाला खूप आनंद देणारं आहे। या समुद्र किनाऱ्यावर बसून समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकला तर मनाला एक वेगळाच आनंद मिळतो। तुम्ही अनुभवला आहे का? ते तिथेच बसले आणि तुम्हाला ते आवडले। परमेश्वराने इतका विशाल समुद्र निर्माण केला आणि त्यात या लाटा निर्माण केल्या, ज्याला मर्यादा ठरवून दिली आहे। त्यामुळे ते आपल्याकडे येतं आणि परत मागे सरकत ते पाहायला अप्रतिम सौंदर्य असतं। अगदी त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातही लाटांसारख्या समस्या येतात। दुरून पाहिलं तर त्या आपल्याला गिरून टाकतील असं वाटतं, पण जसं त्या जवळ येतात तसंच त्या मागेही सरकून जातात, कारण तुमच्या सोबत एक जण आहेत, प्रभू येशू। समुद्र निर्माण केलेला देव, आकाश आणि पृथ्वी निर्माण केलेला देव, ते तुमच्या सोबत आहेत। म्हणून ती समस्या येईल आणि मग मागे सरकेल। आज तुमच्या आयुष्यात कितीही समस्या आलेल्या असल्या, त्या मागे सरकताना तुम्ही पाहाल। याचं कारण माहितीये का? प्रभू तुम्हाला एक वचन देत आहेत। रोमकरांस पत्र अध्याय 16 वचन 20 मध्ये, शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवी। सैतान तोच आपला शत्रू आहे। सर्व समस्यांना कारण कोण? अविरतपणे समस्या येतच राहतात। एक संपली की दुसरी, ती संपली की पुढची, असंच सतत चालूच असतं। समस्या घरात आली की ती संपल्यावर ऑफिसमध्ये येते, ऑफिसमधली संपली की पुन्हा घरी येते, मग बिझनेसमध्ये येते। असं वाटतं का की जिथे पाहिलं तिथे समस्या येतच आहे? या समस्या तुम्हाला नष्ट करणार नाही, पण या समस्यांना कारण काय? तुमच्याकडे एक शत्रू आहे। तो एक दुष्ट आत्मा आहे, ज्याला सैतान म्हणतात। तो एक अदृश्य शत्रू आहे, जो आत्मिक जगात कार्यरत आहे। हा शत्रू तुमच्या विरुद्ध आहे म्हणून तुम्ही विचार करता का की तो माझ्या विरुद्धही असावा? तुम्ही येशूचे मुलं झालात किंवा येशू सोबत चालायला सुरुवात केली, तो येशूचा शत्रू आहे। म्हणूनच तुम्ही येशूची मुलं आहात, म्हणून तो तुम्हाला शत्रूसारखं पाहतो। म्हणून जर तो तुम्हाला त्रास देत असेल, मुलांना त्रास झाला, तर त्याचा सर्वात जास्त परिणाम कोणावर होईल? आई वडिलांवर परिणाम होईल। माझ्या मुलांना झालं वाटून तो त्रास देत असेल तर प्रभूचं हृदय दुखावलं जाईल, हे जाणूनच तो अडचणी निर्माण करत। पर तो शांत बसतो का? तो तर आपला पिता आहे ना। तो काय करतोय? तो म्हणतो, सैतानाला मी तुझ्या पायाखाली चिरडून टाकीन। असं शक्य आहे का? कारण तो क्रूसावर रक्त सांडून मरण पावून पुन्हा जिवंत झाला, तेव्हा त्याने सैतानावर विजय मिळवला। याने सैतानाची सारी शक्ती काढून घेतली आणि त्याच्या सर्व नष्ट केल्या। त्याने सैतानावर विजय मिळवला। त्याला पाहिलं की भूते घाबरतात, त्याचं नाव जरी घेतलं तरी घाबरतात। म्हणूनच तुम्ही घाबरू नका, निराश होऊ नका। मी येशूच्या नावाने सांगतो, निघून जा। येशूच्या नावाने मी तुला आज्ञा करतो, मला त्रास देऊ नकोस। तुम्हीही असं सांगून पहा, परिस्थिती बदलेल। कारण तो म्हणतो की तो सैतानाचं डोकं चिरडून तुमच्या पायाखाली टाकतो। तो आपल्या डोक्यावर चढून आपल्याला गुलाम बनवायचा विचार करतो, पर प्रभू म्हणतो की मी त्याला तुमच्या पायाखाली टाकीन असं सांगतो। येशू त्याच्या पायांसह त्याने आपले डोके फोडल्याचे आपल्याला शास्त्रात दिसते।
येशूच्या पायाखालीच तो सैतान आहे, त्यामुळे तुम्ही घाबरू नका. जर तो येशूच्या अधीन असेल आणि येशू तुमच्या सोबत असेल तर तो तुमच्या पायाखालीच आहे. तो तुम्हाला काहीही करू शकत नाही, फक्त घाबरवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय? वेथू सैतान आवाजाने घाबरवतो आणि त्या भीतीचा उपयोग करूनच तो आपल्याला अडचणीत टाकतो. तू घाबरू नकोस, धैर्याने विचार कर, तू माझं काय करणार? येशूने तर तुझं डोकंच चिरडलं क्रूसावर. तो तुला आधीच जिंकलाय, मग तू मला कसं जिंकणार? फक्त लढून मला थकवू शकशील असं वाटतं का रे दुष्ट सैताना? येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला जिंकतो. तुम्ही सांगा, तो परत आहे. तुम्ही माहिती नसल्यानं, अज्ञानात असल्यामुळेच तो तुम्हाला घाबरवत राहतो. अरे बापरे, सैतान आला, आता काय करायचं? सैतान असं लढतोय, काय करायचं? ही लढाई, ती लढाई. घाबरू नका, तो काय करणार? तो फक्त तुम्हाला घाबरवून त्रास देऊ शकतो. तुम्ही घाबरता धैर्याने म्हणायला हवं, येशू माझ्यासोबत आहे, मी तुझं डोकं चिरडून टाकीन. तू माझ्या पायाखाली शांतपणे पडून राहा, येशूच्या नावाने असं म्हणत राहा दररोज. ठीक आहे, ती लढाई येईल, पर ती चांगली आहे. ती लढाई आली, आयुष्य रंजक वाटतं ना. त्या संघर्षातून जिंकत पुढे जातो आपण बघा, त्यातच खरी आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे खचून जाऊ नका. या दुष्ट सैतानावर विजय मिळवलेले येशू तुमच्या सोबत आहेत. तुम्ही नक्कीच जिंकू शकता. विश्वासाने जाहीर करा की तो दुष्ट सैतान येशूच्या पायाखाली आहे आणि येशू माझ्यासोबत आहेत. जर तो त्याच्या पायाखाली असेल तर तो माझ्या पायाखालीही आहे. येशूने त्याला चिरडून टाकलं आहे, तो माझं काहीही वाकड करू शकत नाही. तू कितीही लढला तरी जिंकू शकणार नाहीस. येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला जिंकवतो. आमेन, आमेन.